नमस्कार, मी पूर्वी भावे. आत्ता रात्रीचे 8 वाजतायत. या मिनिटापासून 417 तास आधी इराणवरती अमेरिका हल्ला करतं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की काही मिनिटात आम्ही हे युद्ध जिंकू. पण आज 417 तासानंतरही ट्रम्प यांना काही इराणला गुडघ्यावरती आणता आलेलं नाहीये. उलट इराणनं चिवटपणे झुंज द्यायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराण खचला नाही. त्यांनी फक्त इस्रायलवरच नाही तर अमेरिकेच्या लष्करी तळांना टार्गेट करायला सुरुवात केली. 1 नाही 2 नाही 11 देशांमधल्या अमेरिकन लष्करी तळांवरती हल्ले चढवले. इतकंच नाही तर अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा मोठा धक्का दिलाय आणि त्यात आपल्या देशाचाही नंबर लागतो. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर गॅस सिलेंडरच्या रांगा पाहिल्यात, काल परवा त्याच रांगेमध्ये उभे होतो असंही तुम्ही सांगाल. पण थांबा, आता मी तुम्हाला जे आकडे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका. युद्धामुळे सर्वात आधी काय घडलं तर घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलेंडर्स 115 रुपयांनी महागले. आज राज्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा बंद आहे, त्याच्यावरती निर्बंध आहेत. पण जेव्हा ही सिलेंडर विक्री सुरू होईल तेव्हा ती 115 रुपये वाढीव किमतीनेच होईल. याशिवाय $20 तुलनेत पडत चाललेली रुपयाची किंमत, संकटात सापडलेले अनेक उद्योग आणि याबरोबर हळूहळू वाढणारी महागाई असंच सध्या देशाचं चित्र होत चाललंय. त्याचवेळी इराण अमेरिका युद्ध काही इतक्यात संपेल असं चित्रही दिसत नाहीये. अमेरिका इस्रायल दोन्ही देशांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी इतर देशांनाही युद्धात सामील होण्याचं आवाहन केलंय. तर तिकडे इराणनं अत्यंत महत्त्वाचे असे व्यापारी मार्ग रोखत जगाची इंधन कोंडी केली आहे. त्याचे नेमके काय काय परिणाम होणार आहेत आपल्या अर्थव्यवस्थेवरती, कोणते पडसाद उमटणार आहेत, हे सगळं आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थांना फटका. तरीही मोदी 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न लवकरच पूर्ण करतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुमचं याच्यावरचं मत आम्हाला जरूर सांगा. आजच्या प्रश्नामध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख केलाय, कारण 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाची आर्थिक वाटचाल सुरू आहे आणि आताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरनं विरोधकांनी जोरदार टीकाही केलेली आहे. म्हणून असो, आता जरा युद्धाचे परिणाम काय होत आहेत ते समजून घेऊया. जगामध्ये गोल्डमन सॅक्स नावाची एक मोठी संस्था आहे जी जागतिक अर्थविषयक घडामोडींवरती लक्ष ठेवून असते. त्याच संस्थेने इराण युद्धानंतर प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये कोणत्या नोंदी आल्यात त्या आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. नक्की काय निरीक्षण आहे या संस्थेचं, या वित्तीय संस्थेचं आपण बघणार आहोत. या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलंय की कच्चं तेल हे $80 बॅरल, महागाई दरामध्ये 0.2 वाढ होईल. म्हणजे हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. जर कच्चं तेल $80 पर बॅरलवरती गेलं तर फक्त महागाई दरामध्ये 0.2 आणि जगातल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरांमध्ये 0.1 घट होऊ शकते. पण आज याची किंमत $140 आसपास आहे. कच्चं तेल $100 पर बॅरल झालं तर महागाई दरामध्ये 0.7% वाढ होऊ शकते आणि विकास दरामध्ये देशातल्या अर्थव्यवस्थांच्या 0.4% घट होऊ शकते. हा एक मोठा धक्का असणार आहे. एक इकॉनॉमिक स्लोडाऊन या निमित्तानं त्याचं सावट संपूर्ण जगावरती आहे. तसंच युरोप आणि आशियातल्या महागाईमध्ये 0.5% वाढीची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने काय काय महागणार? गॅस सिलेंडर तर आपल्याला माहितीच आहेत, पेट्रोल डिझेल अर्थातच, घरगुती वीज, फ्रीज, AC, TV, प्लास्टिकची उत्पादनं, फर्निचर, हे सगळं महागणार आहे. हे का महागणार आहे याची लिंक काय तेही आपण बघणार आहोत. साबण, शॅम्पू, फेसवॉश, विमान प्रवास अर्थातच, खतं, अन्नधान्य, फळभाज्या, दूध, दही याच्या सगळ्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, सेमीकंडक्टर्स, वाहनं, इलेक्ट्रिक उत्पादनं आणि आर्थिक गुंतवणूक सुद्धा त्यामुळे महागणार आहे. खाद्यतेलाचे दरही वाढलेले आहेत. ही आजची एक महत्त्वाची घडामोड.
सोयाबीन तेल आधीचे दर 138 रुपये होते लिटर मागे आणि आत्ताचे दर 150 रुपये आहेत. सूर्यफूल 170 रुपये होतं, ते आता 176 रुपये पर लिटर झालंय. शेंगदाण्याचं 165 रुपये पर लिटर तेल आता 172 रुपये 7 रुपयाने वाढलंय. राईस ब्रॅन तेल 145 रुपयाचं 158 म्हणजे 13 रुपयाने त्याची किंमत वाढलेली आहे लिटर मागे. त्यामुळे मिसाईल्स, मंदी आणि महागाई याच 3 एममुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं प्रचंड वाढणार आहेत, हे अगदी शब्दशः दिसतंय. पण आज पुण्यामध्ये काही गॅस सिलेंडर एजन्सींसमोर जरासं वेगळं चित्र होतं गेल्या काही दिवसांपेक्षा. काल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलेंडर्स मिळणार असे आदेश काढले आणि त्यामुळे कालपर्यंत गर्दीनं व्यापून टाकलेले रस्ते आज रिकामे होते. एजन्सीज समोरही शुकशुकाट होता. अगदी युद्धाआधीपर्यंत अशीच स्थिती असायची, ती स्थिती या दृश्यांमध्ये तुम्ही बघताय. पण गेल्या 7 दिवसांमध्ये मात्र पुणेकरच नाही तर देशातल्या 1 लाखांहून जास्त गॅस एजन्सीज समोर लांबच लांब रांगा होत्या. पुणे वगळता इतर ठिकाणी आजही आहेत. अर्थात केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मात्र देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. एलपीजी के संबंध में मैं फिर यही कहना चाहूँगी कि स्थिति अभी भी चिंताजनक है, किंतु किसी भी एलपीजी डिस्ट्रीब्यूटर पर ड्राई आउट नहीं है. इसके अलावा एलपीजी सप्लाईज सिलेंडर्स की डिलीवरी सभी घरेलू उपभोक्ताओं के लिए पहले की तरह ही हो रही है. ऑनलाइन बुकिंग के लिए मैं आपको ये बताना चाहूँगी कि इसमें काफ़ी इम्प्रूवमेंट है और आज की तारीख में लगभग 94% बुकिंग सिलेंडर्स की ऑनलाइन ही हो रही है. तुम्ही यांना ओळखलत ना? या आहेत सुजाता शर्मा, पेट्रोलियम मंत्रालयातल्या सहसचिव. गेल्या 7 दिवसांपासून त्या देशातल्या गॅस पुरवठ्यावरती नियमित माहिती देत आहेत. सर्वसामान्यांना विश्वासही देत आहेत. पण आता मी जो एक आकडा सांगणार आहे त्यामुळे आपली चिंता तर वाढणार आहे, पण त्याच आकड्यामुळे अवघ्या जगालाही घाम फुटलाय. तो आकडा आहे कच्च्या तेलाच्या किमतीचा आणि तो पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कच्च्या तेलाच्या किमतीचा वाढता आलेख आपण बघतोय. जानेवारीला $63 प्रति बॅरल अशी ही किंमत होती. त्यानंतर $69.1 फेब्रुवारीमध्ये हा आकडा होता. आणि 4 मार्चपासून पुढे काय झालं ते आपण बघतोय. $85 वरती हा आकडा वाढून गेला. 6 मार्चला $99 वरती गेला. 10 मार्चला $120 म्हणजे $30 झेप घेतली थेट. 2 दिवसातच आणखीन $127 वरती गेला. आणि 16 मार्चला $142 वरती हा आकडा गेलेला आहे. आणि हाच आकडा कुठल्याही क्षणी 150 क्रॉस करण्याची शक्यता आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. पण भारत सरकारनं इंधनाचे दर कायम ठेवलेले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाहीये. हाच तो काय सर्वसामान्य जनतेसाठीचा मोठा आधार आहे. पण तुम्ही म्हणाल की या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर अर्थव्यवस्थेवरती कसा दबाव येणार, तर तेही सांगते. तेल महागलं की त्याच्या खरेदीसाठीचे पैसे वाढतात. आत्ता कुठं इराणनं भारतासोबत थेट रुपयांमध्ये तेलाचा व्यवहार सुरू केला होता. पण इतर देशांकडून तेल खरेदीसाठी आपल्याला डॉलर्सच मोजावे लागतात. म्हणजे काय होतं तर अमेरिकन चलनाचा वापर करावा लागतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्याकडे असलेल्या विदेशी चलनाच्या भांडारावरती होतो. ते कमी होत जातं आणि त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतो. असं अर्थविषयातील जाणकार का सांगतात, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ अभिजित फडणीस असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा दिल्लीत नेतीये, जिथे आखातामध्ये आजही अडकलेल्या जहाजाची माहिती दिली आहे जलमार्ग मंत्रालयाचे सचिव अधिकारी राजेश कुमार सिन्हा यांनी. बघूया.
तर प्रचंड रांगा या दृश्यांमध्ये आपण अजूनही बघू शकतो. भारतामध्ये अनेक ठिकाणी असंच दृश्य आहे. पुण्यामध्ये काहीसा फरक पडलाय, कारण इथे थेट गॅस घरापर्यंत पोहोचवण्याची सोय करण्यात आलेली आहे. पिछले 24 घंटों में कोई सूचना नहीं है. हमारे सारे नाविक और जहाज सुरक्षित हैं गल्फ रीजन में. जैसा पहले भी बताया था, 22 ऐसे वेसल हैं इंडियन फ्लैग के, उसमें 611 भारतीय नाविक हैं और सभी सुरक्षित हैं. और डीजी शिपिंग, आरपीएसएल एजेंसी, सारे स्टेक होल्डर, शिप ओनर, शिपिंग लाइन्स के थ्रू हम रेगुलर संपर्क में इन लोगों से हैं. आणि आता हीच जहाजं येणं किती गरजेचं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या सुरू असलेल्या युद्धाचे आपल्या बाबतीमध्ये आणखीन कोणते परिणाम होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याशी आम्ही संवाद साधलाय. तो आपण पाहूयात. नाटो राष्ट्र हे नेहमी अमेरिकेच्या पाठीमागे उभे दिसतात. मात्र यावेळेला तसं दिसत नाही आहे. अनेक राष्ट्रांनी काही स्पष्ट भूमिका देखील घेतलेली नाही आहे. काय वाटतं की ट्रम्प यंदा एकटे पडल्याचं चित्र आहे सध्या? हो, नाटो राष्ट्र अमेरिकेच्या बरोबर याच्यापूर्वी होती. त्याचं कारण अमेरिका पूर्णपणे नाटोच्या बरोबर होती. पण तुम्ही गेल्या दीड वर्षात पाहिलं असलं तर ट्रम्पनी नाटोच्या लोकांचा सदैव अपमान केला आणि वरती सांगितलं की तुम्हाला आम्ही फुकट जी लष्करी मदत पुरवत होतो ती आता पुरवणार नाही. त्यांनी ते सगळे लोक ट्रम्पवरला वैतागलेले आहेत. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे, नाटो म्हणलं की युक्रेनच्या युद्धाचं आम्हाला रशियाची भीती आहे, तिथे जर अमेरिका मदत करत नसलं तर कुठे इराणला अमेरिका काहीतरी गोंधळ घालते, आम्ही कशाला त्याच्यात पडायचं. म्हणून ते स्पेन तर अमेरिकेच्या विरुद्धात गेलेला आहे. नुसतं अमेरिकेच्या बाजूनी नाही, विरुद्धात गेले. त्याच्यावरती स्पेनला ट्रम्पने शिवीगाळ केलेली आहे. ट्रम्पला माझ्या मते लोकांना हँडल करता येत नाही आहे आणि त्याला आता मित्र उरत नाही अशी परिस्थिती थोडीशी झालेली आहे. युद्धाचे परिणाम हे अर्थात भारताला देखील जाणवलेले आहेत. भारतात खास करून गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. शेअर बाजारात देखील त्यांना दणका बसलेला आहे. भारताला ह्याचा आणखीन किती फटका बसू शकतो? जे तेल आणि गॅस येतो त्यातला गॅस तर जवळजवळ 60% होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं येतो, म्हणजे तिकडूनच येतो. कतार सर्वात जास्त आपल्याला गॅस पुरवतो आणि तेलसुद्धा जवळजवळ 25 ते 30% आपलं तिथनं येतं. आता तिथला सप्लाय बंद झाला म्हणजे बाकीच्या सप्लायची किंमत वाढते आणि तिथनं आपल्याला अगदी जवळ असल्यामुळे स्वस्तात मिळतं, ते आता मिळायचं नाही. त्यामुळे किमती या वाढणारच आहेत आणि या किमती वाढतील. त्याच्यामध्ये पुष्कळदा ही तेल वापरून जी कंपन्या काम करतात, त्याची तेलाची शक्ती वापरून करतात, त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती वाढतात. म्हणून शेअर मार्केट खाली येतं. आपलं भारतातच नाही, सगळ्या जगाची शेअर मार्केट सध्या खाली चाललेली आहेत, जोराने खाली चाललेली आहेत. ट्रम्प एकदा म्हणला युद्ध लवकर संपेल तर शेअर मार्केट लगेच वरती जायला सुरुवात झाली होती. असं आता होणार नाही आणि तेलाचे भाव आत्ताच काहीतरी $110 पर बॅरल गेलेले आहेत. ते आणखीन जर वरती गेले, भारताचं सगळं बजेटच मुळी तेलाचे भाव $70 खाली राहण्यावरती असतं. त्यानंतर बजेटचा आपल्या गोंधळ होतो, तो आत्ता सुरूच झालेला आहे. त्यामुळे युद्ध लवकर जर थांबलं नाही तर भारताला त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतील. परंतु नरेंद्र मोदी सरकारने याची सगळ्या आधीच पूर्वकल्पना असल्यामुळे आपण तुम्हाला माहिती आहे 41 देशांची तेलाचे करार केलेत आणि त्यातले फक्त 8 देश होर्मुझच्या सामुद्रधुनीत आहेत. बाकीचे जगभर आपल्याकडे तेल मिळायला प्रॉब्लेम नाही आहे. गॅसला थोडंसं प्रॉब्लेम आहे, थोडंसं महाग मिळेल तेल. रशियाचं तेल आपण घेतोच आहोत, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलाचा प्रॉब्लेम होणार नाही. पण तेलाच्या किमती वाढल्यामुळे शेअर मार्केटवरती निश्चितच परिणाम होईल. आपला जो ग्रोथ रेट आहे 7.8% तो खाली येईल आणि ते चांगली गोष्ट नाही ती. त्यामुळे असे विविध प्रॉब्लेम्स आपल्या डोळ्यासमोर आत्ता आहेत. इराण अमेरिका युद्ध आणखीन महिनाभर संपलं नाही तर काय करणार याची उत्तरं मात्र सध्या कोणाकडेच नाही आहेत. आणि हे एक युद्ध कमी म्हणून की काय, आणखीन 2 ठिकाणी संघर्ष पेटलाय. त्यासह सध्या आशियामध्ये आज घडीला किती अस्थिरता आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. अशांत, अस्वस्थ आणि अस्थिर असं आम्ही का म्हणतोय आशियाला, तर तैवानच्या स्थापनेपासून संघर्ष चालू आहे. डिसेंबर 2025ला संघर्ष टोकाला गेला आणि चीनकडून तैवानची प्रचंड कोंडी करण्यात आली. चीन तैवान युद्ध हे एक महत्त्वाचं कारण. आणि हीच घटना, खरं तर ही डेव्हलपमेंट तैवान आणि चीनच्या बाबतीतली आजच घडली. ही अस्थिरता आज निर्माण झाली आहे. आत्ता दुसऱ्या युद्धाचे आपण साक्षीदार आहोत. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान 28 फेब्रुवारी 2026 पासून वेस्ट एशिया म्हणजे पश्चिम आशियामध्ये या युद्धाला सुरुवात झाली आहे. 2023 पासून संघर्ष सुरू झालेला इस्रायल लेबननचा आपण बघतोय. मे 2024ला युद्धाला सुरुवात झाली आणि आत्ता सुद्धा कशा पद्धतीने लेबनॉनवरती इस्रायल सातत्याने हल्ला करतोय हे आपण पाहतोय.
त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सुद्धा खरं तर भारताचा शेजारी देश आणि त्याच्या शेजारी देश. 2022 पासून हा संघर्ष आहे. डिसेंबर 2024ला युद्ध आणि आता नव्या युद्धाची ठिणगी. आजच्या सुद्धा नवीन अपडेट्स अत्यंत भीतीदायक आहेत या बाबतीतल्या. 2022 मध्ये किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या दरम्यान संघर्षाला सुरुवात झाली आणि आजही या संघर्षाची धग कायम आहे. त्यामुळे अशी थेट धग आपल्यापर्यंत पोहोचत नसली तरी सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असे तणाव सध्या आशियामध्ये आहेत. बरं, ही गोष्ट इथेच थांबत नाही, तर एकट्या इराणनं 11 देशांवरती सध्याच्या या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हल्ले केलेत आणि हे सगळे देश आखातातले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणने आखातातील देशांशी युद्ध पुकारलंय असं नाहीये, तर इराणने या सगळ्या देशांमध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ होते त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय शहरांनाही निशाणा केला. त्याचंच उदाहरण म्हणजे दुबई. त्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर आखातातही तणाव प्रचंड आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये इराणनं कोणकोणत्या देशांमधल्या अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलंय हेही आपण पाहूयात. 11 देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती इराणचा हल्ला झालाय. ते देश आपण बघतोय: तुर्की, सायप्रस, इस्रायल अर्थातच, जॉर्डनवरती सुद्धा इराणने हल्ला केला होता. सौदी अरेबियाच्या तेलाच्या प्लांट्सवरती हल्ला केला होता आणि इतरही ठिकाणी हल्ले केले होते. बहरीनवरती हल्ला केला होता. अजूनही हल्ले अधूनमधून सुरू आहेत. कुवेतवरती सुद्धा हल्ले केले जात आहेत इराणकडनं. इराकवरती हल्ले केले गेले आणि अर्थातच कतारवरती नुकताच हल्ला केला. UAE वरती तर आपण कालही बघितलं, विमानतळाजवळ हल्ला झाला होता आणि पुन्हा एकदा हवाई वाहतूक विस्कळीत होण्याची वेळ आलेली होती. आणि ओमान, या सगळ्याच शेजारी आखातातल्या देशांवरती हल्ले होत आहेत आणि अर्थातच तेल पुरवठा करणारे हे महत्त्वाचे असे देश आहेत संपूर्ण जगाला. आणि आता यानंतर आजच्या आमच्या प्रश्नावरती सर्वसामान्यांनी काय मत व्यक्त केलं हे आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न हा अर्थातच $5 ट्रिलियन आपली इकॉनॉमी होण्याचं स्वप्न लांबणार का याच्यावरती आहे. आणि नितीन कदम यांची पहिली प्रतिक्रिया आहे. याला म्हणतात घरात नाही दाणा अन मला हवालदार म्हणा. उपहासात्मक अशी ही कमेंट आहे $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाबद्दल. बाबासाहेब गजबे म्हणतात देशातील जनतेला स्वप्न दाखवण्याशिवाय काहीही केलं नाही. सरकारबद्दलची ही टीका आहे. एक्सवरनं श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया. सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्नच राहणार असं दिसतं. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे. पंतप्रधानांना चांगलंच माहीत आहे जनतेला कुठल्या मुद्द्यावरती भावनिक करायचं, पण ग्राउंड वास्तव तसं आहे का? आजही 80 कोटी जनतेला मोफत धान्य का द्यावं लागतंय हे सरकार का सांगत नाही? तर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया अर्थातच अशा आहेत आणि कुठेतरी एक राग दिसतोय सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने. आणि म्हणूनच आपण या संपूर्ण आर्थिक गणितावरती, या परिस्थितीवरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ अभिजित फडणीस सर. सर, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आणि अर्थातच आजची परिस्थिती बघता जे स्वप्न सातत्याने बघितलं जात आहे, वेगाने कुठेतरी प्रगती करण्याचं, ते स्वप्न खूप धूसर झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे की जेव्हा जगावरती सावट येतं त्यावेळेला हे प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होणं हे अगदी साहजिक आहे. परंतु कसं असतं की केवळ एका अल्पकाळाच्या आधारावरती पूर्णपणे दूरगामी भविष्य हे वेधणं हे तेवढंच चुकीचं असतं. मोठी राष्ट्र कुठली असतात किंवा महान राष्ट्र कुठली असतात किंवा आलेल्या अडचणीमध्ये उत्तम मार्ग काढतात आणि हे उत्तम मार्ग काढण्याचा प्रयत्न आपलं राष्ट्र करत आहे की नाही, ह्या दृष्टीने आपण खरं म्हणजे बघितलं पाहिजे. जर आपण ह्या बाबतीमध्ये निष्काळजी असू तर नक्कीच दोष द्यायला पाहिजे. परंतु केवळ संकट आलं म्हणून आपलं स्वतःचं स्वप्न विरलं हे म्हणून छाती बळवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. उलट जनतेने अशा काळामध्ये धैर्य ठेवून यातनं कसं सरकारच्या धोरणांशी आपल्याला सहकार्य करता येईल किंवा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याला आपण कुठल्याही त्या आमिषांना बळी पडणार नाही, अशी भूमिका ही सामान्य माणसाने ठेवली पाहिजे असं मला वाटतं.
अभिजितजी, मगाशीच आपण पाहिलं की कशा पद्धतीने या सगळ्या तेल आणि CNG किंवा जो वेगवेगळे LPG आपले जे घरगुती गॅस, कमर्शियल गॅस याच्यामध्ये काही ना काहीतरी दर वाढण्याची शक्यता आहे आणि ते वाढत जाण्याचीही शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. याचा हळूहळू सगळा परिणाम कसा अर्थव्यवस्थेवरती येत जातो, सर्वसामान्यांवरती आणि इतर वस्तूंवरती सुद्धा महागाई वाढण्यामध्ये याचं रूपांतरण कसं होण्याची शक्यता आहे? जेव्हा ह्या वस्तूंचे दर वाढतात त्यावेळेला त्याचं थेट महागाईमध्ये रूपांतर होईल की नाही हे सरकारी धोरणावरती अवलंबून असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहितीये की खूप दीर्घ काळ हे सगळं आखाती युद्ध भडकण्यापूर्वी तेलाचे भाव हे 60 ते $65 दरम्यान खूप काळ होते. आणि ज्या वेळेला ते खूप काळ होते त्यावेळेला सुज्ञपणे आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे खाली आणले गेलेले नव्हते. हे अशाचसाठी की जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेला तातडीने आपल्याला हे किमती वरती न्यायची आवश्यकता भासू नये म्हणून. आणि त्यामुळे ती जे आपल्याकडे एका प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये कुशन म्हणतात, ती कुशन तयार झालेली असते की अशा प्रकारचे जेव्हा बाहेरनं ज्याला आघात होऊ शकतात त्या आघातावरती निराकरण करण्यासाठी सरकार यासाठी आधीच विचार करून ठेवलेला असतो. आणि म्हणून आपल्याकडे परकीय म्हणजे विशेषतः प्रगत राष्ट्रांमध्ये जसं होतं की तेलभाव खाली गेले की पेट्रोल डिझेलचे भावही पेट्रोल पंपावरती खूप खाली जातात आणि जेव्हा भडकतं त्यावेळेला ताबडतोब ते वरती जातात, ज्या भारताच्याही अर्थव्यवस्था आहे. तसं आपल्या देशात होणार नाही आणि परवडणारही नाही. त्यामुळे आपल्याकडे आपण काय करतो की अशा वेळेला जेव्हा तेल आपल्याला स्वस्त मिळत असतं त्यावेळेला आपण हा एका प्रकारचा एक राखीव गंगाजळी किंवा निधी निर्माण करून ठेवतो की ज्या वेळेला जेव्हा अशी अडचणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला त्या निधीचा वापर करता येतो. बरोबर. अर्थात हे जर सतत राहिलं म्हणजे आता असं आपण कल्पना करू वर्षानु 2 वर्ष राहिलं त्याची किंमत अशीच $100 वरती राहिली, $102 आज भाव आहे, $80 पर्यंत जेव्हा भाव असतो तोपर्यंत भारताला तो सहज परवडण्यासारखा असतो. $80 जेव्हा वरती जातो जसं आता गेलेला आहे त्यावेळेला तो आपल्याला परवडायचा बंद होतो. हे सत्य आहे. परंतु आपल्याला एकंदरीत कालावधीचा विचार केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2 वर्ष हे भाव 60 आणि 70च्या मध्ये राहिले असतील तर त्याच्यातनं आपली निर्माण झालेली देशाची गंगाजळी आणि जेव्हा आता आपण वाढले त्याचा कालावधी याच आपण गणित मांडलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचं संकट हे आपण सहज निभावून जाऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे आधी ती कुठेतरी गंगाजळी आपण निर्माण केलेली असल्यामुळे आता आपण सेफ झोनमध्ये आहोत किंवा आता पेट्रोल डिझेलचे भाव न वाढवण्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आणि अर्थातच ती एक जमेची बाजू आहे. परंतु जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर ही कुशन किती काळ टिकून राहील. आणि दुसरं म्हणजे जे आता विविध अहवाल आलेले आहेत वित्तीय संस्थांचे जागतिक, त्यांच्यामध्ये कुठेतरी इन्फ्लेशन वाढण्याचे जे संकेत आहेत त्याने किती घाबरायला पाहिजे आपण? हो, म्हणजे खरं म्हणजे कसं आहे की आपण आतापर्यंत म्हणजे अगदी तुम्ही कोविडच्या काळापासून जर बघितलं तर भारताने जी सुज्ञ पावलं उचलली त्यावेळेला सगळ्या ह्या मोठ्या राष्ट्रांचा आग्रह होता की सगळ्या राष्ट्रांनी प्रचंड मोठे खर्च कोविडच्या सुरुवातीला वाढवले पाहिजेत. जे परकीय राष्ट्रांनी केलं, अमेरिकेने केलं आणि त्यांना अनुसरणाऱ्या अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी केलं, पण भारत मोहात कधीही अडकला नाही. आणि त्यामुळे ज्या प्रकारे महागाईला ती राष्ट्र अनेक काळ सामोरे गेली तसं भारताला करावं लागलं नाही. भारतामध्ये त्यामुळे व्याजाचे दर जे गृहकर्ज घेतात त्यांनी बघितलं असेल की गेल्या 1.25 वर्षामध्ये गृहकर्जाचे दर हे हळूहळू खाली गेले. तर का गेले तर महागाईवरती आपण अंकुश ठेवू शकलो. व्याजाचं जे चक्र आहे ते जे कर्जदार आहेत त्यांच्या हिताचं ठरलं. पण ते पाश्चिमात्य राष्ट्रात तसं सहज झालं नाही. म्हणजे आता फेडरल रिझर्व्हचे जे पॉवेल आहेत त्यांच्यावरती दबाव आणून पॉवेल शेवटी त्यांना बाहेर का पडावं लागलं तर त्यांच्यावरती दबाव असा आहे की व्याजाचे दर खाली आणा. पण त्यांना दिसतंय जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये व्याजदर खाली आणणं शक्य नाही जेव्हा महागाई. पण अभिजित सॉरी इंटरप्ट करते कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. याचा अर्थ आपल्याकडे कुठेतरी जास्त ही शक्यता आहे की आपण याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो महागाईवरही, असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदी नक्कीच. कारण आपल्याकडे आपण रचनाच अशा उभ्या केलेल्या आहेत की एकीकडे LPGचा गैरवापर होऊ नये म्हणून ती संपूर्ण बाजारभावाने विक्री होते, परंतु ज्यांना परवडत नाही त्यांच्या घरामध्ये अनुदान थेट जमा होतं. अशा रचना आपण उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच त्यामुळे कुठेतरी भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणि धोरणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यावरती हे संकट कमी प्रमाणात येऊ शकतं किंवा टळू शकतं अशी आपण आशा करूया. धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद.
आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय. एकूण 13,000 मतं आलेली आहेत आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न लवकरच मोदीजी पूर्ण करतील का, तर 63% लोक नाही म्हणतात आणि 37% लोक म्हणतात की होय, हे अजूनही शक्य आहे. आता यानंतर आपण एबीपी माझाची भूमिका जाणून घेऊयात, सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. युद्ध झालं की आर्थिक चटके बसतातच. अगदी रामायणात सुद्धा सोन्याची लंका जळाली, तर महाभारतात युद्धामुळे त्या काळच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाल्याचं नमूद आहे. कमवते पुरुष तेव्हा खूप कमी उरले, तर त्यामुळे शेती, जंगल यांचेही मोठे नुकसान झाले. एकूणच समाज व्यवस्थेवर असंख्य मृत्यूंमुळे शोक आणि दुःखाचे सावट होते असं सांगितलं जातं. 5 ते 7 हजार वर्ष उलटून गेले असले तरी युद्ध म्हटलं की होतं तेच. त्यात आता आपण ग्लोबल विलेज आहोत, त्यामुळे आपल्या सांस्कृतिक आणि आर्थिक सीमा संकुचित झाल्या आहेत. ज्यांनी कधी होर्मुझची सामुद्रधुनी हे नाव देखील ऐकलं नसेल, ते गावागावात त्यामुळे रांगेत उभे आहेत. पण भारतासाठी हे युद्ध आणि त्याचे आर्थिक परिणाम हे ह्यामुळे जास्त दुर्दैवी मानल्या जात आहेत, कारण एकीकडे महागाई कमी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जास्त अशी आपली उत्तम स्थिती असताना हे युद्ध सुरू झालंय. नैसर्गिकरित्या ॲडव्हान्टेज भारत असताना हे युद्ध सुरू झालंय आणि एका सोनेरी काळाचे स्वप्न भारत पाहत असताना हे युद्ध सुरू झालंय. 5 ट्रिलियन क्लबमध्ये भारत एंट्री करू इच्छित असताना हे युद्ध सुरू झालंय. तेल महागलं की महागाई आलीच. आज नाही तर उद्या आपण फक्त ही आशा आणि प्रार्थना करू शकतो की आपल्या दीर्घकाळाच्या उद्दिष्टाला याचा फटका बसू नये, कारण शॉर्ट टर्मला म्हणजेच अल्पकालीन प्लॅनला तर फटका बसलाय. पूर्वी जागतिक युद्धानंतर जरा राजकीय युद्धाकडे येऊयात. केंद्र सरकार आणि राज्यामध्ये दोन्हीकडे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन म्हटलं तर गदारोळ, आरोप प्रत्यारोप हे होणारच. युद्ध आखातात, झळा भारतात. नाही म्हटलं तर या युद्धाचे परिणाम भारतावरती झालेले आहेतच. गॅस एजन्सीच्या बाहेर दिसणाऱ्या रांगा, हातात सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहणारे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचं चित्र आपण सातत्याने बघतोय. यातूनच युद्धाचा सर्वाधिक परिणाम LPGच्या पुरवठ्यावरती झालाय हेही आता आपल्याला माहिती आहे. एकीकडे इंडिया आघाडीनं केंद्रामध्ये सरकारला घेरलंय, तर राज्यामध्ये महाविकास आघाडीने सरकारला घेरलेलं आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे नाना पटोले आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी हा गॅस LPGचा मुद्दा लावून धरला. काल विधान परिषदेमध्ये गॅस पुरवठ्यावरती निवेदन दिलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेतही निवेदन दिलं. याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. पण राज्यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी, जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती नाना पटोले यांनी केलेल्या भूखंड घोटाळ्याचा आरोप आणि त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली क्लीन चिट, अशा असंख्य घडामोडी घडल्या आणि विधिमंडळातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं. हे सगळं आपण पाहूयात. पण या घडामोडींच्या दृष्टीने आम्ही जो दुसरा प्रश्न विचारलाय तो बघायला आता जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, साठेबाजीमुळे देशात घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा निर्माण झालाय असं वाटतं का? होय आणि नाही. म्हणजे फक्त साठेबाजीच प्रामुख्याने तुटवड्याला कारणीभूत आहे असं वाटतंय का, असा या प्रश्नाचा आशय आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या दक्षता पथकानं केलेल्या कार्यवाहीनुसार जानेवारी ते 15 मार्चपर्यंत पथकाने 1208 सिलेंडर जप्त केले. जप्त केलेल्या मालाचं मूल्य हे 33,66,411 इतकं आहे. या संदर्भात 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 18 व्यक्तींना अटकही करण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस साठेबाजी संदर्भात निवेदनाच्या मार्फत विधानसभेमध्ये दिलेली ही आकडेवारी. ही आकडेवारी सांगताना राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही असं भुजबळ सांगायला विसरले नाही. तसंच राज्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचाही साठा पुरेसा असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याबरोबरच राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं केलेल्या कार्यवाहीचीही माहिती त्यांनी सभागृहाला दिली. साठेबाजीला आणि काळा बाजाराला रोखण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबतही भुजबळांनी माहिती दिली
ऐकूयात. राज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा शिल्लक आहे. राज्यात LPGचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी रिफायनरीमधील LPG दैनिक उत्पादन 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात आले आहे. पेट्रोल 1,95,579 किलो लिटर, डिझेल 4,55,046 किलो लिटर. राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे. 2026-27च्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार सारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. 7 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमध्ये 60 रुपयांची वाढ केली अशी माहिती भुजबळांनी दिली. लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून माहिती देण्याचे निर्देशही दिल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच चुकीची माहिती देणाऱ्या माध्यमांवरती कारवाई होणार असंही त्यांनी सांगितलंय. जर गॅस पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर कोळसा, रॉकेल यांच्यासारख्या पर्यायी इंधनांचा सरकार विचार करतंय असंही ते म्हणाले. या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती दिली आपण पाहूयात. 7 मार्च 2026 पासून घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये पुढील प्रमाणे वाढ केलेली आहे. घरगुती सिलेंडर 852.50 रुपये पासून 912.50 रुपये म्हणजे 60 रुपयाची वाढ. आणि व्यावसायिक सिलेंडर जे आहे हे 1720.50 रुपयावरून 114.50 रुपये वाढ केलेली आहे. गॅस पुरवठ्यात केरोसिनचा भाव 61 रुपये प्रति लिटर. सद्यस्थितीत गॅस पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल इत्यादी पर्यायी इंधन वापरण्याच्या शक्यता तपासण्यात येत आहे. आता भुजबळांनी दिलेल्या या निवेदनामध्ये स्पष्टता दिसत नाही असं काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी म्हटलं. तर LPGच्या मुद्द्यावरती नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते विधिमंडळामध्ये आक्रमक दिसत होते. मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली. तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही. तर तसं तर मला लोकांना भीती निर्माण झाली की रेग्युलर व्यवस्था असताना सुद्धा अशा पद्धतीचं डीलर त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली, म्हणून लोकांच्या लाईनी लागल्या. आणि म्हणून व्यवस्था तुम्ही निर्माण केली आणि माध्यमावर कारवाई करणार, हे बरोबर नाही. हे OTP पण आजकाल नकली आली, त्याच्यामध्ये अनेक प्रकरण आता पुढे आलेत. तुम्ही आता तुमची साईट बंद करून टाकली. जे गॅस आम्हाला बुकिंग करायचं होतं ते साईट आपण बंद करून टाकली. आता ते OTPच्या माध्यमातून द्यायचं, ते OTP पण नकली आली, त्याच्यात अनेक लोक घुसलेत. आणि म्हणून ग्राहकाची फसवणूक घरगुती लोक ज्या आमच्या भगिनी आहेत, कारण की हा सगळा व्यवहार आमच्या घरगुती महिला बघतात आणि त्याच्यामुळे महिलांची फसवणूक आपण करू नका. त्यासाठी एक स्पष्टीकरण त्याच्यामधलं प्रॉपर यावं ही आमची आग्रहाची विनंती आहे. गेले 3 आठवडे आम्ही ही भूमिका मांडतोय. आपलं जे निवेदन आलेलं आहे त्याच्यात अजूनही स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे गॅसमुळे सध्या राजकारण प्रचंड पेटलेलं आहे. याच अनुषंगाने दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय तेही आपण पाहूयात पोल सेंटरला.
साठेबाजीमुळे देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा निर्माण झाला असं वाटतं का? 11,000 मतं आलेली आहेत आणि याच्यावरती प्रामुख्याने 64% लोक म्हणतात हो साठेबाजी हा महत्त्वाचा भाग आहे याच्यातला. 36% लोक म्हणतात नाही, इतरही कारण आहेत. आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची. ही मोठी बातमी आहे ती म्हणजे उद्या 10वीचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. सांगोल्यामध्ये 10वीच्या भूगोलाचे 50 पेपर चोरीला गेल्याची घटना घडलेली होती. या घटनेचा अहवाल बोर्डाने मागवला, मात्र पेपर वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देते आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे. शिवानी, पूर्वी सांगोल्यातून पेपर चोरीचा प्रकार आपण बघितला होता. दिवसभर त्याची चौकशी सगळे पोलीस करत होते. अर्थात डॉग स्क्वॉड देखील पोलिसांनी त्या सांगोल्यात सगळे लावून चौकशी केली आणि त्याच्यानंतर बोर्डाची जी टीम आहे ती सांगोल्यात पोहोचली. त्यांच्याकडनं देखील अहवाल तयार करण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती आणि आता संध्याकाळी असं कळते की हे बोर्डाचा जो भूगोलाचा होणारा पेपर आहे तो नियोजित वेळेनुसार होणार आहे. मात्र याच्यात प्रश्न आता असा निर्माण होतो, जर हे पेपर चोरी गेले असतील आणि ते जर सील बंद जर पोलिसांना सापडले नाही आणि जे पेपर होते त्या पेपरमध्ये जर कोणी झेरॉक्स काढले असतील, त्याचे फोटोज व्हायरल केले असतील तर याची जबाबदारी आता बोर्ड स्वीकारणार आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. पण विद्यार्थ्यांसाठी ही काहीशा प्रमाणात चांगली बातमी आहे की त्यांचं वेळापत्रक कोलमडणार नाहीये, तर नियोजित वेळापत्रकानुसार त्यांचा भूगोलाचा पेपर होणार आहे. नक्कीच शिवानी, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे उद्या भूगोलाचा पेपर वेळापत्रकानुसारच होणार आहे आणि वेळापत्रक कुठल्याही पद्धतीने बदलणार नाहीये. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.